हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025मध्ये स्टाफ नर्स किंवा मिडवाईफ पदासाठी ANM GNM पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत वारंवार विचारले जाणारे मागील काही वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहे, तेही संपूर्ण विश्लेषणासह. म्हणजे प्रश्न, ऑप्शन, त्याचे उत्तर आणि प्रश्नातील चारही पर्यायाचे संपूर्ण विश्लेषण. जर तुम्ही खरंच नोकरी मिळवायची ठरवली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी देणार आहे खास टिप्स आणि ट्रिक्स जे तुमच्या मार्क्समध्ये भर घालतील. आणि या टिप्स तुम्ही अप्लाय करून परीक्षेमध्ये 4 ते 5 मार्क्सचं इन्क्रीज, म्हणजे 4 ते 5 मार्क्सचं लीड मिळवू शकता. चला तर मग तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी सुरुवात करूया. तयारीची एक पक्की वाटचाल. पहा, BLS बेसिक लाईफ सपोर्टची योग्य क्रमवार प्रक्रिया कोणती आहे? पहा, तर ते आहे CAB, सर्क्युलेशन, एअरवे आणि ब्रीदिंग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 CAB. ओके, BLS मध्ये प्रथम सर्क्युलेशन, चेस्ट कम्प्रेशन, मग एअरवे, नंतर ब्रीदिंग या क्रमाने मदत दिली जाते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत मागच्या सिरीजमध्ये, त्या प्रश्नापैकी एक प्रश्न हा आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, आणि 100% सांगायचं आहे मित्रांनो. यामुळे तुमची रिव्हिजन होती आणि माझ्यापर्यंत पोचतं की तुम्ही आपले व्हिडिओ किती केअरफुली पाहताय. ओके, खालीलपैकी कोणत्या अंतःस्रावी ग्रंथीतून वाढीचे संप्रेरक, ग्रोथ हार्मोन स्त्रवते? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आणि 100% कमेंट करायचे. आन्सर चुकलं तरी चालेल, कमेंट 100% करायचं, हे लक्षात ठेवा. म्हणजे मला समजणार आहे की मी जी मेहनत घेतोय तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून पोहोचवण्याची, ती मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचते का, त्याचा तुम्हाला फायदा होतोय का? ओके, त्यामुळे 100% कमेंट करा. पुढे पाहूया. पहा, क्षयरोगासाठी खालीलपैकी कोणते औषध दुसऱ्या वेळी म्हणजे सेकंड लाईन ड्रग गणले जाते? ओके, सेकंड लाईन ड्रग क्षयरोगासाठी कोणतं औषध आहे? तर ते आहे ॲमिकासिन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ॲमिकासिन. ॲमिकासिन ही ॲमिनो ग्लायकोसाइड गटातील औषध आहे. ओके, आणि ते MDR TB साठी वापरलं जातं. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, रिफॅम्पिसिन हे पहिल्या ओळीत म्हणजे फर्स्ट लाईन ड्रग म्हणून ओळखलं जातं. ओके, त्यानंतर इथॅम्बुटोल हे देखील प्राथमिक औषध आहे आणि आयसोनायझाइड हे देखील प्राथमिक औषध आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, STN हायपरटेन्शनमध्ये खालीलपैकी कोणते औषध वापरले जात नाही? पहा, हायपरटेन्शनमध्ये मेटफॉर्मिन हे औषध वापरले जात नाही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मेटफॉर्मिन. ओके, हे मधुमेहासाठी वापरलं जाणारं औषध आहे, रक्तदाबासाठी वापरलं जात नाही. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया, ॲम्लोडिपाइन. ओके, हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, STN साठी वापरलं जातं. ओके, त्यानंतर मेटोप्रोलोल. ओके, हे बेटा ब्लॉकर आहे, हे देखील STN साठी उपयुक्त आहे. ओके, आणि जे आहे एनालॅप्रिल हे ACE इनहिबिटर आहे. ओके, आणि हे देखील STN साठी वापरलं जातं. ओके, फक्त 3 वापरलं जात नाही, ते मधुमेहासाठी वापरलं जातं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. संपूर्ण डोळा व अंशतः ऑप्टिक नर्व काढण्याच्या शस्त्रक्रियेला काय म्हणतात? तर यासाठी इन्क्लुएशन म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इन्क्लुएशन. ओके, आता पहा, इन्क्लुएशन म्हणजे डोळ्याचा गोल म्हणजे आयबॉल पूर्ण काढून टाकणे. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया, केराटोमिलियसिस. ओके, केराटोमिलियसिस हे लॅसिकशी संबंधित आहे. ओके, त्यानंतर कॅराटोटॉमी म्हणजे कॉर्नियावर शस्त्रक्रिया असते. ओके, आणि व्हिट्रिओ रेटिनल सर्जरी ही रेटिनाशी संबंधित आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. झेड ट्रॅक पद्धतीने लोखंडी इंजेक्शन कुठे देतात? झेड ट्रॅक पद्धतीने लोखंडी इंजेक्शन
वेंट्रोग्लुटियल इथे देतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वेंट्रोग्लुटियल. ओके, वेंट्रोग्लुटियल जागा ही सुरक्षित आणि मोठ्या प्रमाणात औषध देण्यासाठी योग्य असते, हे लक्षात ठेवा. डेल्टॉइड स्नायूमध्ये लहान मात्रांसाठी इंजेक्शन देणं योग्य आहे. ओके, लोखंडी इंजेक्शन इथं दिलं जात नाही. त्यानंतर वास्टस लॅटरॅलिस हे बालकांमध्ये वापरले जाते. ओके, पण कमी सुरक्षित आहे. आणि हे जे आहे डॉर्सोग्लुटिल जे आहे ती सोसियाटिक नर्व जवळ असते, धोका संभवतो. ओके, त्यानंतर समोरचा त्यामुळे धोका म्हणून लोखंडी इंजेक्शन देत नाहीत. पुढे पाहूया. पहा, आजारातून बरे होण्याच्या अवस्थेला काय म्हणतात? आजारातून बरे होण्याच्या अवस्थेला रिमिशन म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रिमिशन. बरोबर, रिमिशन म्हणजे आजाराच्या लक्षणांची तात्पुरती समाप्ती किंवा कमी होणे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया रॅशनलायझेशन म्हणजे मानसशास्त्रीय रक्षणात्मक यंत्रणा आहे. ओके, त्यानंतर रिॲक्शन फॉर्मेशन. ओके, ही भावना उलटी करून व्यक्त करणे यासाठी यूज केली जाते. आणि रेग्रेशन म्हणजे मागे जात असल्यासारखं वाटणं. ओके मित्रांनो, प्रश्न खूपच इझी बेसिक लेवलचा होता, बरोबर आहे. पण हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे पाहूया. नॉन प्रिस्क्रिप्टिव्ह गर्भनिरोधक कोणता आहे? ओके, नॉन प्रिस्क्रिप्टिव्ह पहा, आययुडी, पिल्स, कॉन्डम आणि इम्प्लांट्स. आता कॉन्डम हे वैद्यकीय सल्ल्याशिवाय सहज उपलब्ध होणारे गर्भनिरोधक आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कॉन्डम. ओके, आता आययुडी हे काय तर डॉक्टरकडून बसवावं लागतं. पिल्स वैद्यकीय सल्ल्याची गरज असते, बरोबर. आणि जे इम्प्लांट्स आहेत ते सर्जिकल पद्धतीने बसवले जातात. हा देखील बेसिक प्रश्न आहे, हा देखील प्रत्येक वेळा विचारला जातो, त्यामुळे हा देखील व्यवस्थित लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, एक सूचना आहे तुमच्यासाठी. या पद्धतीचे जे टेक्निकल सिलेबस आहे त्या टेक्निकल सिलेबसचे आपण जे तांत्रिक प्रश्न आहेत ते टेक्निकल क्वेश्चन्सचे आपण टेस्ट सिरीज घेत असतो. आणि स्टाफ नर्स पदासाठी, मिडवाईफ पदासाठी देखील अशी टेस्ट सिरीज घेण्याचा आपण विचार करतोय. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला खरंच अशी टेस्ट सिरीज जर हवी असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करून येस म्हणून मेसेज करा मला, म्हणजे मला समजेल की तुम्हाला खरंच याची गरज आहे. किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, स्मार्ट एक्झाम मराठी टेलिग्राम चॅनल आहे, तेथे जॉईन होऊन देखील तुम्ही मला मेसेज करू शकता की येस टेस्ट सिरीज सुरू करा. ओके, मग आपण जेवढ्यात जास्त आपल्याला इन्क्वायरीज येतील तेवढ्या आपण लवकर टेस्ट सिरीज सुरू करूया. ओके, पहा, एडीपीचा पीआय सोबत एटीपी मध्ये फॉस्फोरायलेशन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट साखळीला काय म्हणतात? तर पहा, त्याच्यासाठी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट साखळीत एडीपी हे एटीपी मध्ये रूपांतरित होते आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन प्रक्रियेद्वारे होते. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, ऑक्सिजेनेसिस काय तर एन्झाईम्स आहेत, ही प्रक्रिया नाही. ओके, आणि त्यानंतर हायड्रोपॅरॉक्साइडेसेस हे एन्झाईमचं नाव आहे, बरोबर. आणि त्यानंतर ऑक्सिडेस हे देखील एन्झाईम प्रकार आहे, ती कोणती प्रक्रिया नाही आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. ॲट्रोपाइन औषध कोणत्या नर्ववर कार्य करते? पहा, ॲट्रोपाइन औषध हे वेगस नर्ववर कार्य करते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वेगस नर्व. ॲट्रोपाइनमुळे वेगस नर्व इन्व्हिबेशन होते, ज्यामुळे हृदयगती वाढते. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया. सियाटिक नर्व खालच्या भागासाठी असते. त्यानंतर ट्रिगमिनल नर्व चेहऱ्यासाठी आहे ही. आणि फ्रेनिक नर्व श्वासोच्छवासासाठी आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. प्लुरल स्पेसमधून उत्तक काढणे याला काय म्हणतात? प्लुरल स्पेस ही फुफ्फुसांशी संबंधित जागा आहे, त्यामुळे फुफ्फुसातील उत्तक काढणे म्हणजे लंग बायोस्पी, बरोबर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 लंग बायोस्पी. ओके, त्यानंतर लिव्हर बायोस्पी यकृताशी संबंधित आहे, बरोबर. त्यानंतर स्प्लीन बायोस्पी ही प्लीहा स्प्लीनसाठी वापरली जाते. आणि ब्रिस्ट बायोस्पी स्तनाच्या उत्तकासाठी वापरली जाते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया.
आता पहा मित्रांनो, तुमचं उत्तर बरोबर आहे का ते सांगायचं. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, पहा BLS देताना प्रथम प्राधान्य काय आहे. ओके, BLS देताना प्रथम प्राधान्य काय असते तर ती रुग्णाची सुरक्षितता असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रुग्णाची सुरक्षितता. ओके, कोणतीही मदत सुरू करण्यापूर्वी रुग्ण व ते स्वतःची सुरक्षितता तपासणे हे महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, हृदयाचा पेसमेकर कोणता आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, रिपीट होणारा क्वेश्चन आहे हा. ओके, म्हणजे हा फक्त नर्ससाठीच नाही तर सायन्सशी रिलेटेड कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये हा प्रश्न येतो म्हणजे येतोच, व्यवस्थित लक्षात ठेवा. पहा, हृदयाचा पेसमेकर कोणता आहे, तो आहे SA नोड, सायनोॲट्रियल नोड. ओके, हृदयाच्या धडधडण्याचा नैसर्गिक आरंभ बिंदू आहे, त्यामुळे याला पेसमेकर म्हणतात. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 SA नोड. ओके, त्यानंतर आर्च ऑफ ऑर्टा हा महाधमनीचा भाग आहे. ओके, त्यानंतर बंडल ऑफ हिज हा विद्युत संकेत पुढे नेतो. ओके, हे लक्षात ठेवा. आणि AV नोड काय करतो तर संकेत जे आहेत ते विलंब लावतो त्याला. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, अचूक ऑक्सिजन प्रमाण देणारा मास्क कोणता आहे. अचूक ऑक्सिजन प्रमाण देणारा मास्क. मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेत परत यायला पूर्ण शक्यता आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. पहा, जो अचूक ऑक्सिजन देणारा मास्क आहे तो वेंटुरी मास्क आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वेंटुरी मास्क. वेंटुरी मास्क ठराविक व नियंत्रित % ऑक्सिजन प्रदान करतो. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. प्राथमिक समूहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते. पहा, प्राथमिक समूहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे तर ते आहे फेस टू फेस कॉन्टॅक्ट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 फेस टू फेस कॉन्टॅक्ट. ओके, प्राथमिक समूहांमध्ये जसे की कुटुंब, प्रत्यक्ष संपर्क आणि भावनिक संबंध असतो, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर इनडायरेक्ट कम्युनिकेशन, इथे अप्रत्यक्ष संवाद असतो. ओके, द्वितीय गटात आढळतो. हे इम्पर्सनल रिलेशनशिप, व्यक्तिनिष्ठ नातेसंबंध प्राथमिक गटात असतात. ओके, आणि जी व्हॉलंटरी मेंबरशिप आहे ती द्वितीय गटांचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. कार्डियाक अरेस्ट नंतर कोणती पल्स तपासतात. ओके, प्रौढांमध्ये कार्डियाक अरेस्ट नंतर कोणती पल्स तपासतात तर ती कॅरोटाइड असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कॅरोटिड. ओके, कॅरोटिड पल्स ही सेंट्रल लोकेशन आहे आणि कार्डियाक अरेस्टमध्ये लगेच तपासता येते. राईट. त्यानंतर ब्रॅकियल ही लहान मुलांमध्ये वापरतात. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. टंगस्टन या मूलद्रव्याचे चिन्ह, रासायनिक नाव, रासायनिक चिन्ह काय आहे तर पहा, टंगस्टनचं रासायनिक चिन्ह आहे W. ओके, आणि जे त्याच्या जर्मन नाव वोल्फ्राम यावरून घेतलेले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 W. ओके, त्याचं जर्मन नाव आहे वोल्फ्राम, तिथून हे चिन्ह घेतलेले आहे, संज्ञा. ओके, ही त्याची संज्ञा आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, अशाच आणखी प्रश्नांसाठी लेक्चर हा व्हिडिओ व्यवस्थित केअरफुली शेवटपर्यंत पहा. पुढे आणखी महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत. ओके, 75 वर्षाच्या पुरुषामध्ये युरोसेप्सिस याचे मुख्य कारण कोणते आहे. ओके, युरोसेप्सिस, BPH, प्रोस्टेट एनलार्जमेंट हे त्याचं मुख्य कारण आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 BPH, प्रोस्टेट एनलार्जमेंट. ओके, वृद्ध पुरुषांमध्ये BPH मुळे मूत्र साठतो, संसर्ग वाढतो आणि युरोसेप्सिस होतो. ओके, त्यानंतर डायबिटीज काय तर जोखमीचा घटक असू शकतो युरोसेप्सिससाठी, पण मुख्य कारण नाही येते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणती पेल्विस हृदयाच्या आकाराची असते. ओके, हृदयाच्या आकाराची पेल्विस असते अँड्रॉइड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अँड्रॉइड पेल्विस हृदयाच्या आकाराची असून ती सामान्यतः पुरुषांमध्ये आढळते. ओके,
अँथ्रोपॉइड ही कशी असते, ही लांब असते. ओके. त्यानंतर प्लॅटिपेलॉइड ही कशी असते, ही चपटी असते. ओके. आणि गायनेकॉइड ही सर्वसामान्यपणे महिलांमध्ये असते. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, योग्य हार्मोन आणि ग्रंथी जुळवायची. लेप्टिन कोण तयार करते? लेप्टिन तयार करतात ओहरी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ओहरी. लेप्टिन हे मुख्यत्वे फॅट सेल्स व ओहरीमध्ये तयार होते आणि शरीरातील ऊर्जा संतुलन राखते. ओके. त्यानंतर पिट्युटरी इतर हार्मोन्ससाठी तयार करतात ॲड्रिनल, कॉर्टिसोल व ॲड्रेनालाईनसाठी ॲड्रेनालाईन तयार करतात आणि पॅनक्रीज इन्सुलिन तयार करतात. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा मित्रांनो, हा प्रश्न पाहून अनेकांना गोंधळ होतो. ओके. बघूया तुम्ही ओळखताय का. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. गोंधळ होऊन देऊ नका. व्यवस्थित केअरफुली पहा. लहान सुई इलेक्ट्रोड घालून स्नायू आणि त्यांना पुरवणाऱ्या मज्जासंस्थेच्या विद्युत शक्तीचे मापन करण्याची प्रक्रिया कोणती? तर ती कोणते? इलेक्ट्रोमायोग्राफी. काय? इलेक्ट्रोमायोग्राफी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 EMG. ओके. EMG ही प्रक्रिया स्नायूंच्या विद्युत क्रियांची नोंद घेते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जी ECT आहे, ECT ऑप्शनमध्ये, ती इलेक्ट्रो कॉन्व्हल्सिव्ह. ओके. इलेक्ट्रो कॉन्व्हल्सिव्ह थेरपी आहे. ओके. त्यानंतर EEG हे मेंदूचे रेकॉर्ड करते. ECG काय असते? सर्वांना माहिती आहे, हृदयाचे विद्युत चित्र दाखवते. ओके. त्यामुळं 4 पर्याय योग्य आहे. समोरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे तर या व्हिडिओला एक थंब नक्की द्या. या व्हिडिओला लाईक करा. तुमचं लक्ष खूप चांगलं आहे, तुम्ही यावेळी नक्कीच पोस्ट काढणार. ओके. पहा, हृदयविकाराच्या रुग्णाला कोणता आहार द्यावा? हृदयविकाराच्या रुग्णाला लो सोडियम आणि लो कोलेस्ट्रॉलचा आहार द्यावा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लो सोडियम आणि लो कोलेस्ट्रॉल. ओके. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी कमी मीठ व कमी कोलेस्ट्रॉल युक्त आहार दिला जातो. ओके. त्यानंतर हाय फॅट जी आहे मित्रांनो, ती हृदयासाठी घातक असते. हाय प्रोटीन विशिष्ट गरजांमध्ये दिले जातो. ओके. आणि लो फायबर पचनासाठी त्रासदायक असतात. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, रोगाच्या लक्षणे दिसण्याआधी संसर्ग झाल्यानंतरचा कालावधी काय म्हणतात? पहा, रोगाचे लक्षण दिसण्याआधी संसर्ग झाल्यानंतरचा जो कालावधी असतो तो इन्क्युबेशन पिरियड असतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक C इन्क्युबेशन. ओके. रोगजंतू शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणे दिसेपर्यंतचा जो वेळ त्याला इन्क्युबेशन म्हणतात. म्हणजे थोडक्यात मी सांगतोय, पहा, रोगजंतू शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणे दिसेपर्यंतचा जो वेळ असतो तो म्हणजे इन्क्युबेशन. ओके. आणि जे आयसोलेशन असतं, आयसोलेशन तुम्हा सर्वांना माहिती आहे, कोरोना जेव्हा झाला होता तेव्हा जर ट्रॅव्हलिंग करून एखादा कोण आला तर त्याला आयसोलेट केलं जायचं. म्हणजे त्याला 10 ते 15 दिवस वेगळ्या रूममध्ये ठेवलं जायचं. म्हणजे काय, तर संसर्ग झालेल्यांना वेगळं ठेवण्याचा कालावधी असतो, तो आयसोलेशन पिरियड असतो. बरोबर. त्यानंतर क्वारंटाईन पिरियड. ओके. क्वारंटाईन काय, तर संपर्क आलेल्यांसाठी लागू होतो, हे लक्षात ठेवा. आणि रिकव्हरी पिरियड काय, तर रिकव्हरी होणे म्हणजे रोगातून बरे होण्याचा कालावधी असतो. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, हा देखील कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. सर्वात मजबूत नैसर्गिक फायबर तुम्हाला वाटेल ज्यूट, बट इथे थोडं लक्ष द्या. ज्यूट ऑप्शनमध्ये काय आहे? सिल्क आहे. जर सिल्क ऑप्शनमध्ये असेल तर ज्यूट नाही लिहायचं, ते तर लिहायचं सिल्क. सिल्क योग्य आहे, कारण रेशीम सिल्क आहे, ते सर्वात मजबूत आणि सुंदर फायबर आहे. ओके. त्यानंतर जर विचार केला तर सेकंडला आहे ज्यूट. ओके. बट सिल्क जर ऑप्शनमध्ये असेल तर सिल्क द्यायचं आणि सिल्क नसेल तर ज्यूट. ओके. हे लक्षात ठेवा. कॉटन काय आहे, तर मऊ आहे आणि कमजोर आहे. ज्यूट सेकंडरी आहे आणि जे लिनन आहे ते मध्यम ताकदीचं आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न,
पेशींचे पॉवर हाऊस म्हणून कोणते भाग ओळखले जातात? पेशींचे पॉवर हाऊस त्याला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मायटोकॉन्ड्रिया. हा फक्त स्टाफ नर्स साठीच नाही तर आरोग्य सेवक, सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सायन्सशी रिलेटेड जो कोणताही परीक्षेमध्ये पोर्शन विचारला जातो तिथे हा प्रश्न विचारलाच जातो. अति महत्वाचा VIMP क्वेश्चन आहे. ओके, मायटोकॉन्ड्रिया पेशींमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी ATP तयार करतात म्हणून त्यांना पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं. ओके, जे रायबोझोम्स आहेत ते प्रथिन संश्लेषण करतात. नॉरेपिनेफ्रिन हे न्यूरो ट्रान्समीटर आहेत. ओके, आणि प्रोटीन्स हे शरीर रचनेचं मूलद्रव्य आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, बेड सोर साफ करताना काय वापरले जाते? पहा, बेड साफ करताना काय वापरले जातं तर नॉर्मल सलाईन वापरले जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नॉर्मल सलाईन प्रत्येक शिफ्टला. ओके, नॉर्मल सलाईन हे सुरक्षित व टिश्यू फ्रेंडली असल्यामुळे ते वुंड क्लिनिंगसाठी वापरतात. ओके, ऑप्शनमध्ये पहा हायड्रोजन पॅरॉक्साईड हे टिश्यू डॅमेज करू शकतात. त्यानंतर पोव्हिडीन आयोडाईन हे काही वेळेस वापरतात पण प्राधान्य नॉर्मल सलाईनला दिले जातं. ओके, स्पिरिट काय आहे तर इरिटेटिंग आहे त्यामुळे ते वुंड क्लिनिंगला वापरलं जात नाही. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, प्रायॉन्समध्ये काय असते? प्रायॉन्समध्ये प्रथिने असतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रथिने. प्रायॉन्स हे फक्त चुकीच्या रचनेतील प्रथिने असतात जे मेंदूशी संबंधित रोग निर्माण करतात. ओके, DNA काय आहेत? हे आनुवंशिक घटक आहेत. DNA व RNA विषाणूमध्ये असते बरोबर. आणि RNA काय असतं तर जनुकांची माहिती वाहून नेतात. mRNA बरोबर, जनुकांची माहिती वाहून नेतात. ओके, त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो. शेवटी दिलेल्या टिप्स अजिबात मिस करू नका, त्या तुमच्या तयारीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, पहा, ड्रेसिंग नंतर औषधे देताना योग्य पद्धत काय आहे तर पहा, ग्लो काढणे, हात धुणे आणि मग औषध देणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ग्लोव्ज काढा, हात धुवा आणि औषध द्या. ओके, ॲसेप्टिक टेक्निक राखण्यासाठी ड्रेसिंग नंतर ग्लोव्ज काढून हात धुणे आवश्यक आहे. ओके, त्यानंतर औषध पहिला पर्याय पहा, औषध द्या, ग्लोव्ज काढा. यामुळे काय होतं, औषध आधी दिल्यास क्रॉस कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं बरोबर. त्यानंतर औषध द्या, हात धुवा. पहा, हात धुणं चांगलं आहे पण ग्लोव्ज आधी काढणं आवश्यक आहे. ओके, फक्त हात धुवा, फक्त हात धुणं पुरेसं नाहीये म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, मनोविश्लेषण या शाखेचे जनक कोण आहेत? मनोविश्लेषण या शाखेचे जनक आहेत सिगमाइंड फ्राइड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सिगमंड फ्राइड. ओके, फ्राइड यांनी मानवी मनाच्या चेतन आणि अचेतन भागांची संकल्पना मांडली होती म्हणून त्यांना या शाखेचे जनक म्हणतात. त्यानंतर विल्यम जेम्स आधुनिक मानसशास्त्राचे जनक आहेत. टॉलमेन संज्ञात्मक शिक्षणाचे जनक आणि अल्फ्रेड ॲडलर व्यक्तिमत्व सिद्धांत मांडलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, 1 ग्रॅम फॅटमधून किती कॅलरी मिळतात? 1 ग्रॅम फॅटमधून चरबीपासून सुमारे 9 कॅलरी ऊर्जा मिळते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 9 कॅलरी. ओके, आता 4 कॅलरीज कशापासून मिळतात तर कर्बोदक हे प्रथिनांपासून. ओके, 4 कॅलरीज कशापासून मिळतात तर कर्बोदक व प्रथिनांपासून मिळतात. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. क्षयरोगासाठी खालीलपैकी कोणते औषध दुसऱ्या ओळीत गणले जाते? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, क्षयरोगासाठी खालीलपैकी कोणते औषध दुसऱ्या ओळीत गणले जाते? ओके, डिटेल पाहिलेला प्रश्न आहे. समोरचा प्रश्न, अचूक ऑक्सिजन प्रमाण देणारा मास्क कोणता आहे? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करून सांगा. प्रश्न पुन्हा एकदा पहा, अचूक ऑक्सिजन प्रमाण देणारा मास्क कोणता आहे? कमेंट करायचा आन्सर. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया.
पहा, रोगाच्या लक्षणे दिसण्याआधी संसर्ग झाल्यानंतरचा कालावधी काय म्हणतात? डिटेल पाहिलेला प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा. प्रश्न पुन्हा एकदा पहा, रोगाची लक्षणे दिसण्याआधी संसर्ग झाल्यानंतरचा कालावधीला काय म्हणतात? आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. पहा, पेशींचे पॉवर हाऊस म्हणून कोणते भाग ओळखले जातात? डिटेल पाहिलेला प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. पेशींचे पॉवर हाऊस म्हणून कोणते भाग ओळखले जाते? 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचा. ओके, तर मित्रांनो, हे होते स्टाफ नर्स मिडवाईफ पदासाठीचे काही महत्त्वाचे PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ही सगळी माहिती लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण याच पॅटर्नवर नवीन प्रश्न विचारले जातात आणि तसेच अभ्यास करताना प्रिव्हियस पेपर्स, फंडामेंटल्स आणि क्लिनिकल एक्सपिरियन्स या सगळ्याचा समतोल ठेवणं देखील गरजेचं आहे. ते तुम्ही नक्की ठेवा. आणि जर अजून असे उपयोगी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके, चला आता शेवटी पाहूया काही खास टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही सिलेक्शनच्या आणखी जवळ यायला भाग पडता. ओके, तर तुमच्यासाठी जी पहिली टिप्स आहे ती आहे मागील वर्षाचे प्रश्न PYQ नक्की सोडा. ओके मित्रांनो, किमान 3 ते 4 वर्षांचे जुने प्रश्न नियमित सोडवत राहा. ओके, त्यातून प्रश्नांचा पॅटर्न आणि महत्त्वाचे टॉपिक्स लक्षात येतात, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर दुसरी टिप्स पहा, बेसिक संकल्पना पक्क्या करणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण फक्त उत्तरे पाठ करू नये काय फायदा नसतो. त्यामुळे उत्तरे पाठ करू नका, त्याच्या मागच्या लॉजिक समजून घ्या, म्हणजे क्लिनिकल क्वेश्चन्समध्ये याचा तुम्हाला फायदा होईल. ओके, त्यानंतरची तिसरी टिप्स पहा, दररोज थोडा वेळ रिव्हिजनसाठी द्या. ओके, नवीन शिकणं तर महत्त्वाचं आहे, गरजेचं आहेच, पण जुनं विसरून चालणार आहे का? तर नाही. मग जुनं विसरू नये म्हणून रोज थोडा वेळ रिव्हिजन करणं गरजेचंच आहे. ओके, त्यानंतर तुमच्यासाठीची चौथी टिप्स काय आहे तर जास्त वेळ वाट पाहू नका, लगेच तयारीला लाग. पहा, परीक्षा कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आधीच अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण नंतर संधी हातून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेच तयारीला लागा, लगेच अभ्यासाला सुरू करा. ओके, तुमच्यासाठीची 5वी टिप्स पहा, लहान गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे युनिट, रेंज, सायन्स, सिम्पटम्स. ओके, बरेच प्रश्न अशा बेसिक माहितीवर असतात, त्यामुळे अशा गोष्टी लिहून ठेवणं आणि रोज वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या सायन्स युनिट्स पाठ होतात आणि मग त्याचा लगेच आन्सर परीक्षेमध्ये फायदा होतो. ओके, त्यानंतरची 6वी टिप्स कोणती आहे तर मॉक टेस्ट आणि ग्रुप स्टडी करा. तर टेस्ट दिल्यानं वेळेचं मॅनेजमेंट होतं आणि ग्रुपमध्ये शिकलं की कन्सेप्ट्स आणखी पक्क्या होतात. बट तुम्ही म्हणाल मी तर सर एकटा अभ्यास करतो, मी तर एकटीच अभ्यास करते, मग कसा ग्रुप स्टडी करायचा? तर सो डोंट वरी, तुमच्यासाठी शेवटची एक खास टिप्स आहे. पहा, स्वतःच्या अभ्यासाची एक शेड्यूल बनवा, स्ट्रॅटेजी बनवा, म्हणजे सगळ्यांना समान टिप्स लागू पडत नाही, हे लक्षात ठेवा. स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेस याच्यानुसार अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार आपला स्टडी करा. म्हणजे पहा, तुमचा स्टडी जास्त होईल आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स देखील इन्क्रीज होईल. ओके, तर या टिप्स फॉलो केल्यास तुमची तयारी अजून मजबूत होईल. ओके, आणि मित्रांनो, तुम्हाला या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर कमेंट करून जरूर सांगा. अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि तुमची तयारी चालू ठेवा. ओके, आणखी एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर माझ्याकडून चालू करायची असेल, म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की मी अशा क्वालिटी क्वेश्चन्सची टेस्ट सिरीज चालू करावी, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे मला मेसेज करा आणि जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर देखील मला व्हॉट्सअप मेसेज करून त्या पद्धतीची माहिती द्या. म्हणजे जेवढे जास्त मेसेज येईल तेवढे मला कळेल की तुम्हाला खरंच गरज आहे टेस्ट सिरीज चालू करायची. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला वर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.